आणि हा एक घेतलाय बघा, पहिल्यांदाच असा कलर आणला आणि खूप छान असं मार्बलचं कापड आहे हे बघा. इथेच बसायचं का पायात. गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या व्लॉगची सुरुवात ही आपल्या घरासमोरच्या रस्त्यापासून केलेली आहे. कारण आज खूप दिवसातून म्हणजे जवळजवळ 8-10 दिवसातून हे घरासमोरचा रस्ता आहे ना तो झाडून घेतला होता. नेहमी कसे एक दिवसाड वगैरे झाडून घेत असते, परंतु आता ऊन इतकं कडक पडायला लागले त्यामुळे इतका झाडताना फुफुटा उडत असतो ना त्यामुळे झाडत नाही. पण झालं तसं काल आपली जी खालची टाकी असते ना पाण्याची ती क्लीन करायची होती म्हणून पाणी जे त्यातलं शिल्लक होतं ना ते सगळं दारासमोर मारून घेतलं होतं. त्यामुळे एवढा फुफुटा उडत नव्हता. त्यामुळे ते सगळं झाडून घेतलं सकाळ सकाळी. आज अशी स्वच्छतेची काम आहेत ना आंघोळीच्या अगोदर केलं ना मग बरे वाटतात. त्यामुळे आज हेअर वॉश सुद्धा केले होते. आणि आजची तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगायची म्हणजे बघा, स्वयंपाक करत असताना बऱ्याच वेळेस ना आपल्याला ज्यावेळेस टोमॅटोची चटणी बनवायची असते ना त्यावेळेस टोमॅटो चिरण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ निघून जातो. त्यासाठी असं करायचं की संध्याकाळी 9-10ला ना झोपण्या अगोदरच ना सगळे टमाटर मस्त असे कट करून एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे. जवळजवळ 4-5 वेळा मी ही ट्रिक आहे ना वापरून बघितली आणि काही सुद्धा होत नाही. या टमाटरला पाणी सुटत नाही, काही होत नाही. अगदी छान कट केलेल्या अशा फोडी राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं रात्रीच टमाटर कट करून ठेवला ना सकाळचा जवळजवळ 15 ते 20 मिनिटाचा वेळ आपला वाचतो. आणि 15 ते 20 मिनिटाचा वेळ म्हणजे थोडा नाही, तो वेळ आपण स्वतःसाठी देऊ शकतो. आजची टमाटर आहेत म्हणल्यानंतर कट केलेली तुमच्या लक्षात आलं असेल की मस्त अशी टमाट्याची चटणीची रेसिपी होणार आहे. तर बघा, ज्या वेळेस अशी मी कांदा भाजत असताना कुठल्याही रेसिपीसाठी ना ज्या ताईंनी मला म्हणजे कमेंट करून सांगितलं ना की कांदा पटकन भाजावा म्हणून मीठ टाकायचं, जेव्हा मी व्लॉग एडिट करत असते ना तेव्हा त्या ताईंची मला खरंच खूप आठवण येते की बघा किती छान छान टिप तुम्ही सांगत असता. की आता 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे 8 दिवसापूर्वीच्या पण एका व्हिडिओमध्ये हरभऱ्याच्या भाजीमध्ये चिंच टाकून बघा, म्हणजे तुमच्याकडून पण बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळत असतात. ओके, शिफ्टी उपाय पडल्यावर पडू दे का पाय पडू दे शिफ्टी. लय खोड आहे अंगात आहे का नाही. मुद्दाम करायला अख्खं घर सोडून इथं किचन स्वयंपाक करताना किचन पाशी येऊन बसायचं. ही मंकू जी आहे ना ती डेली स्वयंपाक करत असताना ना पायात येऊन बसते. आणि बऱ्याचशा वेळा ना तिच्या शेपटीवरती ना माझा पाय सुद्धा चुकून पडलाय. डेली व्लॉग तुम्ही माझे बघत असाल तर 15 दिवसापूर्वीच्या किंवा महिन्याच्या पूर्वीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की काळू असायचा नेहमी व्हिडिओ बनवताना. पण काळू शांत खुर्चीवर एका ठिकाणी बसलेला असायचा किंवा इतरत्र बसलेला असायचा. परंतु हिचं असं नाहीये, ती किचनमध्ये पायातच येऊन बसते. तर इथं आता ना माझं मस्त असं मसाला भात बनवायचं चालू आहे. कारण दिदोचा आज लास्टचा पेपर आहे तर म्हटलं छान काही तर बनवूया. अगदी साध्या पद्धतीनं बनवलाय. मस्त असा एक टमाटर मीडियम साईजचा लाल बुंद पिकलेला टमाटर हवा बरं का, बारीक कट करून घेतलाय. मी आजच्या मसाला भात साठी ना अगदी लसूण सुद्धा वापरला नाही. हल्ली ना मला बऱ्याच रेसिपीज आहेत ना म्हणजे कोबी असू द्या किंवा अशी मसाले भात असू द्या बिना लसणाचे छान वाटायला लागलेत. त्यामुळे मी ट्राय करते की बिना लसणाच्या कोणकोणत्या भाज्या म्हणजे छान लागतात ते. तर या भातासाठी सुद्धा मी लसूण बिलकुल वापरलेला नाही आणि कांदा सुद्धा मी घातलेला नाही. मस्त असं साधी फोडणी दिली आहे, जिरी मोहरीची फोडणी दिली आहे, पिकलेले एक मस्त टमाटर टाकलाय आणि ओला वाटाणा आणि थोडेसे मुठभर शेंगादाणे कोथिंबीर टाकली आणि छान असा हा मसाला भात फोडणीला टाकून दिलाय. नंतर जेव्हा जेवणाचं माझं ताट दाखवेन ना तेव्हा तुम्हाला तो दिसेलच की कसा झालाय तो. आणि त्यासोबत बघा टमाटरची चटणी सुद्धा तुम्हाला दाखवून घेतली. खूप मस्त झाली होती टमाटरची चटणी. आणि ज्यावेळेस टमाटरची चटणी करायची असते ना तुमच्याकडे जर कच्चे टमाटर असतील ना तर ते संध्याकाळी किंवा आदल्या दिवशीच ना काढून ठेवायचे, म्हणजे 7 ते 8 तासात ते लाल बुंद मस्त असे पिकले जातात. आणि बसले आता जेवाय काय काय घेतलं होतं ते पण दाखवते. आणि आता मस्त अशी शॉपिंग बघा तुम्ही. दिदूला असे काल 2 टी-शर्ट आणले होते तर म्हटलं दाखवावं. बऱ्याच वेळेस माझ्याकडून म्हणजे आणाई गेल्यानंतर मी शूट करत नाही आणि म्हटलं आता पाण्यातून काढायचे नवीन कपडे असेच नाही घालत तर म्हटलं दाखवावं तुम्हाला त्याच्या अगोदर. आणि खूप छान असं मार्बलचं कापड आहे हे बघा, एकदम स्ट्रेचेबल असं कापड आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात असे घालायला छान आहेत एकदम. आणि जाड चांगलं कापड आहे, ट्रान्सपरंट आहेत, सॉरी ट्रान्सपरंट नाहीये बिलकुल. हे बघा आता एक साईड घेतली मी आणि हे बघा
तर म्हणजे जाड असल्यामुळे कसं होतं आपले अंडरगार्मेंट्स पण मुलांचे दिसत नाहीत आणि पातळ असली ना तर अंगाला चिटकून बसते. त्यामुळे टी शर्ट निवडताना ना मी नेहमी असे निवडते की मार्बल टाईप वगैरे असे निवडते, जेणेकरून मुली म्हणजे आपलं शरीर व्यवस्थित दिसावं हा हेतू बघून. आणि हा एक घेतलाय बघा, पहिल्यांदाच असा कलर आणलाय. हा व्हिडिओ थोडा डार्क दिसतोय, तर हा असा आहे लेव्हेंडर आहे, एकदम फ्रेश लेव्हेंडर असा कलर आहे हा, एकदम मस्त कलर आहे बघा. आता ट्रेंडिंगला आहे हा कलर. मध्ये कसा जसा वाईन कलर ट्रेंडिंगला होता ना तसा आता हा कलर. आणि ह्याचं सुद्धा खूप छान मटेरियल आहे. हे बघा, जेवढं मला क्लिअर दाखवता येईल ना तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला. हे बघा, असं मार्बल टाईप कापड आहे आणि किंमत तर एकदम म्हणजे रिझनेबल रेटमध्ये भेटलेत हे. हा बसलाय मला 220 रुपयाला हा. आणि एकदम खूप छान आहे. ह्याच्यातला अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये तिला कधी पाहिलं असेल ना तर चॉकलेटी रंगाचा एक आहे, तर तो कलर बिलकुल त्याचा गेला नाही, लाईट झाला नाही किंवा कुठल्या पद्धतीच्या गोळ्या वगैरे त्याच्यावरती आल्या नाही. म्हणून मग गेल्यानंतर एकदम हे दिसले. थोडीशी हजेरी घ्यायची होती तेव्हा गेल्यानंतर हे पण त्या शॉपमध्ये दिसल्यानंतर हे घेऊन आले. तर हा पण एकदम मस्त कलर आहे, पण व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर दिसत नाही. तुम्हाला जेवढं व्यवस्थित दाखवायचं एकदम असा छान ओनियन पिंक कलर म्हणू शकता, कांद्याच्या टरफला सारखा कलर आहे ह्याचा. तुम्हाला थोडासा बिस्किट टाईप म्हणजे गहू कलर दिसतोय, पण हा पिंकिश शेडमध्ये म्हणजे पिंक टोन मध्ये आहे हा टी शर्ट. आणि हा एक तर तिला हे डेली वेअर साठी असे 2 टी शर्ट आणले. घातल्या वेळेस जर त्यावेळेस व्हिडिओमध्ये असेल ना तर मी दाखवेन तुम्हाला. हा खूप छान कलर आहे. तुम्हाला व्हिडिओ थोडा हा डार्क दिसतोय तर तसा नाही, एकदम लाईट कलरचा लॅव्हेंडर कलर आहे आणि खूप छान आहे हा टी शर्ट. आणि हा पण एकदम स्ट्रेचेबल मस्त आहे. शक्यतो मुलींना असे ना स्ट्रेचेबल आणि थोडेसे मार्बल टाईप कापड असणारे जाड, जेणेकरून आपलं अंग कपडे नाही दिसले पाहिजेत आतले, अशा पद्धतीचे बघून कपडे निवडायचे. आता त्याच्या चॉईसचा प्रश्न असतो, पण तरी पण जेवढं म्हणजे कम्फर्टेबल त्यांना पण वावरायला असं कम्फर्टेबल वाटतं. तर हे धुवून म्हणजे पाण्यातून फक्त काढणार आहे थोडेसे, तर म्हटलं एकदम लक्षात आलं की दाखवावं तुम्हाला म्हणून हे दाखवले. तर कशी वाटली हे टी शर्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा.